श्री माहेश्वरी मंडळ महेश नवमी यांच्या वतीने तापडिया नाट्यमंदिर येथे नवमी 2026 अंतर्गत जीवन के गीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संगीत सुरेल गीते आणि मनमोहक सादरीकरणाने सजलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना भावविश्वाच्या एका सुंदर प्रवासावर नेले। केडी प्रेझेंट्सच्या या विशेष उपक्रमाने उपस्थित रसिकांची मने जिंकली। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। श्री माहेश्वरी मंडल के अवसर पे केडी भैया ने ये प्रोग्राम हमारे समाज के माहेश्वरी लोगों के जो टैलेंट छुपे हुए हैं वो बाहर आने के लिए रखा है। आज हमें पता चला कि माहेश्वरी समाज के लोग जिनमें बहुत ज्यादा आदर सत्कार और बहुत अपने जो समाज के प्रति उनका प्यार है उससे भी ज्यादा उनमें बहुत ही ज्यादा टैलेंट छुपा हुआ है। और आज हमने एक से एक टैलेंटेड सिंगर्स को देखा है। टैलेंटेड सिंगर्स विद डांसर्स, बच्चों से लेके बड़ों तक सभी ने आज अपना हुनर प्रेजेंट किया। And this stage by KD sir, KD भैया is always a place where we explore ourselves and present ourselves. बहुत अच्छा लगा. Thank you. व्यावसायिक कलावंत बघितले, व्यावसायिक कार्यक्रम होतात, परंतु आपला हा कार्यक्रम सामाजिक होता. एकदम सामाजिक असून याचं लेवल खूपच वेगळं होतं. इथे प्रत्येकाने आणि इतकं प्रॅक्टिस करून, म्हणजे आपले सगळे डॉक्टर आहेत, काही सीए आहेत, सगळे आपले प्रोफेशनली खूप बिझी असून ते सगळे वेळ देऊन प्रॅक्टिस करून हे प्रेझेंट करतात। आणि आज तुम्ही बघितलं असेल कार्यक्रमाचा दर्जा एकदम प्रोफेशनल लेवलचा होता हा दर्जा। थँक्यू। बहुत अच्छा लगा, वो गाने में बहुत फीलिंग्स थी और वो आंटी ने बोला था कि नो बोलने के लिए। और ये गाने में ना बहुत सॉफ्ट है, जोर नहीं है। अगर जो भी ये गाना गाएगा तो सॉफ्ट गाना। और ये गाना किशोर कुमार ने गाया है। ये गाना पहले सबसे फेमस गाना था और सबको तापड़िया कॉम्प्लेक्स आना चाहिए और गाना गाना चाहिए। धन्यवाद। केडी नाइट सर, आपने जो गाना गाया, हाँ, सही मायने में अमिताभ बच्चन की झांकियां आपकी दिखाई दी, इसका क्या राज है? नहीं, ऐसा कोई राज नहीं है। एक्चुअली ये गाना मेरा पहले था ही नहीं। मैंने 2 सॉफ्ट गाने लिए हुए थे, बट लास्ट मोमेंट पापा ने बोला कि एक आपको गाना चेंज करना पड़ेगा, यू हैव टू सिंग अ फास्ट ट्रैक। तो बस मेरे को उस दिन ऐसा लगा कि मैं खई के पान बनारस वाला गाना चाहिए, तो मैंने चॉइस किया और आई स्टार्टेड सिंगिंग एंड इट टर्न सो गुड। जो आज स्टेज पे लगा, बहुत बढ़िया लगा सुन के, मुझे भी गा के बहुत मजा आया और आई एम श्योर ऑडियंस को भी बहुत मजा आया होगा। पूरा ऑडियंस झूम रहा था आपके गाने के। थैंक यू सर। आप और कौन सी गायकों की आवाज में गाते हैं? आई लाइक किशोर कुमार। मेरे को मेलोडियस गाने गाना बहुत पसंद है। मैंने ये फर्स्ट टाइम ट्राई किया फास्ट ट्रैक गाने का, और जैसे किसका रास्ता देखे इसके पहले मैंने गाया था किशोर कुमार का। दैट इज वन ऑफ माई फेवरेट ट्रैक्स और वो आज मैंने यहाँ परफॉर्म किया, बहुत अच्छा लगा। नहीं, आपका आवाज जो है ना पहाड़ी आवाज है। थैंक यू सर। तो ऊंची आवाज के जितने भी गायक हैं, हाँ, उनमें से आप गा सकते हैं। थैंक यू फॉर श्योर। और क्या बोलेंगे सर? पिछले 10 साल से ये केडी नाइट्स, केडी प्रेजेंट्स माहेश्वरी समाज का जो उत्सव होता है उसमें ये होता आ रहा है। बहुत सारे गायकों को यहाँ पे अपना हुनर दिखाने का मौका मिलता है और यहाँ पे ऐसा नहीं है कि आपका कोई कंपटीशन है। हियर वी जस्ट एंजॉय। हम लोग 15 दिन यहाँ पे प्रैक्टिस करते हैं और वो 15 दिन जो सब लोग एक दूसरे के साथ मिलकर घुलकर जो हंसी मजाक और जो गेट टुगेदर होता है, दैट इज वेरी इंपॉर्टेंट। और जब मिलके जो नेटवर्किंग होता है, जो मजा आता है बातचीत करने में, और एक दूसरे को नए नए चेहरे जब मिलते हैं, जैसे मैं पहले 4 गायकों को जानता नहीं था, इस बार मैं वो 4 गायकों को जानने लगा। एज इफ लाइक 4 गायक मतलब 4 फैमिलीज आपके साथ जुड़ जाती है। इस तरह से ये बहुत ही बढ़िया प्लेटफॉर्म है
एक समाज को इकट्ठा लाने का, और आज 600, 700, 800 लोग आके गानों को सुनते हैं, बहुत मजा आता है। महेश नवमी के दिन महेश भवन में ये प्रोग्राम होने वाला है। हाँ जी, ये प्रोग्राम होने वाला है। नहीं, ये जो है हर साल तापड़िया नाट्य मंदिर में ही होता है, और एक सिंगिंग टैलेंट का फंक्शन है जो कल है महेश भवन। थँक्यू सर, थँक्यू। मध्ये विखुरलेले जे माहेश्वरी बांधव आहे या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात, त्यांना आपला छंद जोपासण्याची संधी भेटते. आता तुम्ही वेळेबद्दल बोललं, एक म्हण आहे, आवड तिथे सवड. तर जर तुम्हाला इच्छा असेल तर प्रत्येक जागी आपल्याला वेळ भेटू शकतो. आपण आपल्या कार्यक्रमातून, आपल्या दैनंदिनीमधून हा वेळ काढू शकतो. आणि मे बी लोक असं म्हणतात की स्ट्रेस जरा तुमच्या जीवनात असेल, स्ट्रेस दूर करण्याची सर्वात बेस्ट पद्धत जी आहे ती म्हणजे आपली जी काही हॉबी असेल, गायन असो, नृत्य असो, जे काही असेल त्याला आपण जोपासायला पाहिजे. या माध्यमातून आपल्या कलागुणही प्रदर्शित होतात, आपला स्ट्रेस कमी होतो आणि जीवनात आनंद भेटतो. इतरांना, आपल्या बांधवांना सुद्धा तो आनंद प्राप्त होतो. दिवसेंदिवस गायकांची संख्या वाढत चालली. हा, आता हे गायकांची संख्या बहुतेक कराओके पॅटर्न मुळे गायकांची संख्या वाढत आहे. आपण मराठवाड्याचे नामांकित संगीत सर्जन आहात आणि इथे सारख्या सुंदर आजारामध्ये ग्रस्त लोकांना आपण जीवदान देण्याचं काम करता. तिथं आपला खूप वेळ जातो, तरीही आपण संगीतासाठी एवढा वेळ काढता, याच्या मागचं काय आपण भूमिका आहे? मी आताच तुम्हाला सांगितलं, आवड तिथे सवड. मी माझं काम माझ्या कामाच्या वेळात इमानदारीने करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जो उर्वरित वेळ आहे आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि माझे जे काही छंद आहेत त्याला जोपासण्यासाठी होतो. याच्यात महत्वाची बाब अशी आहे की माझी वाईफ डॉक्टर सोनालीजी सिग्मा हॉस्पिटल इथे सोनोग्राफी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे. तिला सुद्धा हे सगळे छंद असल्यामुळे मला हे अजून सोपं जातं. गायनासोबत आम्हाला नृत्याची भरपूर आवड आहे आणि आमच्या समाजात भरपूर चांगले गायक आहेत. हेरितेजजी आहेत, श्यामजी आहेत, खूप चांगले गायक आमच्या समाजात उपलब्ध आहेत. आपल्या समाजाला एक परंपराच आहे. रवींद्र जयंत सारखे अपेक्षा उत्कृष्ट संगीतकार आपल्या समाजाचे आहे, त्याच्यापुढे ती परंपरा आपल्यापर्यंत आहे. येस. आता याच्यानंतर उद्या आपले प्रोग्राम आहे, सिंगिंग कॉम्पिटिशनचा प्रोग्राम आहे उद्या. हेच हा सिंगिंग कॉम्पिटिशन 4 वाजता महेश भवन आहे. तर आम्ही कलाकार 20 कलाकार 2 राऊंड आणि 5 परफॉर्मन्स, बेस्ट परफॉर्मन्स काढू. सुधीर सर, आपण कुठल्या गायकाच्या आवाजामध्ये काय म्हणाले? गायकाच्या कुठल्या आवाजामध्ये? आता तर मी जे गाणं गायलं होतं माझ्या वाईफ सोबत, मैं तो रस्ते से जा रहा था, हे गाणं गायलं. कपडेही त्या गोविंदाला सूट करण्यासाठी घातलेले आहेत आणि हे गाणं कुमार शानूच्या आवाजात आहे. कुमार शानू अलका याग्निक यांच्या आवाजात. चला, मी प्रोजेक्ट चेअरमन असल्यामुळे एक गाणं गाऊन दाखवतो. सॉरी. खातिर कितना है ये बेताब दिल, अरे तू क्या जाने तेरे लिए दे से कैसे ख्वाब दिल, तूने दीवाना मुझको बनाया फिर इस सागर जैसी आंखों, तो बता तेरा नाम क्या?